घेऊ. आणि आताची आणखी एक मोठी बातमी, कोकाटेंना कोर्टामध्ये दिलासा मिळाला नाही तर मात्र त्यांचा राजीनामा निश्चित आहे अशी सूत्रांची माहिती. कोकाटेंच्या राजीनाम्यावर महायुतीमधील मित्रपक्ष आग्रही आहेत. कोकाटेंना कोर्टामध्ये दिलासा मिळाला नाही तर मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा निश्चित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर मात्र माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवार यांना घ्यावा लागेल. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून. विनायक, काय माहिती या संदर्भात? माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय जो आहे तो साहजिकच मुख्यमंत्र्यांनी अजितदादांवरती सोडलेला पाहायला मिळाला होता. सकाळी आपण जर त्यांची बैठक झाली तेव्हा त्याची माहिती दिली सुद्धा मुख्यमंत्री असं म्हटलेलं होतं की जे खातं आहे ते आपल्याकडे देता येईल असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी म्हटलं होतं. आणि आता जे अपडेट मिळालेले आहे, कॅबिनेट संपल्यानंतर 3 प्रमुख नेते जे माहितीचे आहेत त्यांची बैठक सुद्धा जवळपास अर्धा पाऊण तास झालेली पाहायला मिळाली. या बैठकीत जो सूर उमटलेला होता तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जो आहे तो झालाच पाहिजे किंवा घेतलाच पाहिजे. मित्र पक्षांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो लावून धरलेल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते. कारण आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे यांना या आधी सुद्धा कोर्टाने शिक्षा ठोठावली होती. तिला सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण जर पाहिलं तर स्टे मिळाला होता, पण पुन्हा एकदा कोर्टाने ती शिक्षा जी आहे ती कायम ठेवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका तोंडावर आहेत आणि अशा वेळी अशा पद्धतीनं त्यांना मंत्रिमंडळात ठेवणं योग्य राहील का, या सगळ्या बाबींवरती या 3 प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती मिळते. आणि जो सूर मित्र पक्षांचा दिसतोय त्यानुसार माणिकराव कोकाटे यांच्यावरती आरोप सिद्ध झालेले आहेत, त्यांना शिक्षा झाली तर त्यांना मंत्रिमंडळातून दूर करणं हेच योग्य ठरेल अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते. धन्यवाद विनायक. एकूणच माहितीबद्दल. कोकाटेंच्या राजीनाम्यावर महायुतीमधील मित्रपक्ष मात्र आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत. एकीकडे अटकेची टांगती तलवार डोक्यावर असताना मंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. तर मंत्री कोकाटे प्रकरणामध्ये विधिमंडळ सचिवालयाची माहिती आता समोर आली आहे. कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. सध्या हायकोर्टामध्ये जामिनासाठी कोकाटे यांनी याचिका केलेली आहे. कोर्टाची प्रत आल्यानंतर निर्णय घेऊ असं विधिमंडळ सचिवालयाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर कोकाटेंचा राजीनामा घेण्यासाठी राहुल नार्वेकरांनी मुहूर्त काढून ठेवावा असं राजू शेट्टींनी म्हटलं. अटक टाळण्यासाठी कोकाटे नाटक करतायत असं राजू शेट्टी म्हणाले. अटक टाळण्यासाठी कोकाटे लवकर बरेही होणार नाहीत असं राजू शेट्टींनी म्हटलंय. माणिकराव कोकाटे यांचा लवकर राजीनामा झालाच पाहिजे असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय. विधिमंडळ अजून कारवाई करत नाही. विधिमंडळाचं म्हणणं असं की ज्यावेळेस त्यांच्या कोर्टाची प्रत येईल त्यानंतरच आम्ही त्यांच्या कारवाईचा निर्णय त्यानंतर कदाचित मुहूर्तही बघतील. मला वाटतं की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना माझी विनंती आहे, आत्ताच एक चांगला ज्योतिषी बघून ठेवा. आज ना उद्या कोर्टाची प्रत येईलच, त्याकडे मुहूर्त बघा आणि मग कोकाटेंची हकालपट्टी करा. कोकाटे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत लीलावतीमध्ये आणि ते लवकर आता डिस्चार्जही मिळणार नाही त्यांना, कारण गंभीर आजारी असल्यामुळे ते लवकर हॉस्पिटलमधनं बाहेर पडणार नाही. ही अटक टाळण्यासाठी चाललेली ही नौटंकी आहे, दुसरे काही नाही. चिंतेची बाब असं एकनाथ शिंदेनी म्हटलं. पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही असं देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे, ही दुर्दैवी बाब आहे, ही देशविघातक बाब आहे. हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे. आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी काँग्रेसच्या बोललेल्या हेडलाईन झाल्या. पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही. हे देशभक्ती नाही, देशद्रोह आहे. पृथ्वीराज चव्हाणांना पाकिस्तानने सुपारी दिली वाटतं असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. खोटा दावा करत भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाला हा खोटा दावा आहे असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलंय. काय हो पृथ्वीराज बाबा, पाकिस्तानने आता तुम्हाला सुपारी दिली वाटतं. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाला असा खोटा दावा करत भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उभं का करत आहात तुम्ही? आज मलाच काय संपूर्ण महाराष्ट्राला लाज वाटते की महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री फक्त खोटं बोलत नाहीये तर थेट देशद्रोही मानसिकतेचं प्रदर्शन करतायत. आपलं भारतीय सैन्य जीवाच्या आकांताने शत्रूचा पराभव करत आहे आणि काँग्रेस शत्रूची बाजू घेऊन सैनिकांचं मनोबलाचं खच्चीकरण करत आहे. पण लक्षात ठेवा, देशाचा आपल्या सैनिकांवर जास्त विश्वास आहे. पाकिस्तानात धार्जिण्या काँग्रेसवरती अजिबात